नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर काल प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन झालं असेल, तर आमच्या पण घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले। तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य आणि सद्बुद्धी घेऊन येवो हीच गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर काल होती गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीचा हा व्हिडिओ आहे। तर गौरी गणपती सण म्हटलं की प्रत्येकामध्ये एक वेगळाच आनंद आणि एक वेगळाच उत्साह असतो। तर या सणाला ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच अगदी तयारच असतात। ते डेकोरेशन असो, आरती असो आणि गौरी गणपती सण म्हटलं की सर्वजण एकत्र येतात आणि एकत्र हा सण साजरा करतात आणि हे 10 दिवस अगदी पटकन संपल्यासारखे वाटतात आणि हे दिवस कधी आणि कोठे निघून गेले हे कळत देखील नाही। तर कामाचा ताण भरपूर असतो, परंतु या आनंदामध्ये तो जाणवत देखील नाही। तर बघा इथे आमच्याकडे आदल्या दिवशीच मी इथे डेकोरेशन वगैरे करून घेतलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी धावपळ नको आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचे आगमन, स्वागत, पूजा, स्थापना, पूजा या सर्व गोष्टी करायच्या होत्या आणि 11 ते 1:45 पर्यंतचा मुहूर्त असल्यामुळे यावेळेस सगळं करणं शक्य नव्हतं। त्यामुळे आदल्याच दिवशी डेकोरेशन करून घेतलं आणि आधीच डोक्यामध्ये थोडंसं ठरवून ठेवलं होतं की या प्रकारे डेकोरेशन करायचं, त्यामुळे तितकासा ताण आला नाही। कोणत्या गोष्टी कुठे लावायच्या आहेत, कशा ॲडजस्ट करायचं आहे, काय सजावट करायची याची प्लॅनिंग थोडी आधीच करून ठेवली म्हणजे आपल्याला ते करण्यास सोपं जातं। आता बऱ्याच जणांच्या इथे खूप आधीपासून या गोष्टींची तयारी चालू होते, तर आम्ही आदल्याच दिवशी या प्रकारे डेकोरेशन केलं। त्यानंतर लाईटिंग लावली, म्हटलं आधी चालू आहे का ती पाहावं, कारण ही लाईटिंग एक गणपतीसाठीच बाहेर काढण्यात येते, नाहीतर ती वर्षभर तशीच ठेवून देण्यात येते। त्यामुळे लाईटची फिटिंग करण्याआधी म्हटलं लाईट चालू आहे का ते पाहावं, नाहीतर आपण सगळी फिटिंग करायचो आणि कळालं की लाईटच चालू नाही, ती परत डबल काम नको म्हणून आधी लाईट चेक केलं आणि त्यानंतर लाईट लावून घेतली आणि अशा प्रकारे लुक आलं होतं। त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक गोष्टी चालू होत्या की कुठे काय ठेवायचं आणि काय नाही, त्याप्रमाणे गणपतीचं आसन, चौरंग, पाटा हे आम्ही एक स्टेप बाय स्टेप करतच होतो आणि बराच वेळ लागला। रात्री जवळजवळ आम्हाला 12-1 वाजला ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये। म्हटलं जाऊ दे, किती का वेळ लागणार, आजच आपण सर्व डेकोरेशन करून घेऊया। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आमच्या घरी आले, गणपती बाप्पांचं स्वागत केलं आणि गणपती बाप्पा आणताना अशा प्रकारे झाकून आणले जातात, कारण त्यांना दृष्ट लागू नये असं म्हटलं जातं आणि आणणाऱ्याच्या डोक्यावर देखील टोपी असावी, त्यांचं देखील हळदी कुंकू लावून स्वागत करावं आणि गणपती बाप्पांचं देखील हळदी कुंकू लावून स्वागत करावं, त्यांची आरती करावी, तुकडा उतरून टाकावा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा, स्थापना, प्राणप्रतिष्ठा केली आणि गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य मोदक दाखवला आणि आरती करून घेतली। पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आले, तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती, म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते। श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते असे मानले जाते। गणपती देवता हे गणांचे ईश आणि गणांचे अधिपती म्हणून ओळखले जातात। श्री गणेश देवता हे 14 विद्या आणि 64 कलांचे देवता आहेत। श्री गणेशांचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण गणेश पूजन करतो। ज्यांच्याजवळ जे असते तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो। श्री गणेश स्वतः ज्ञानी व प्रगल्भ बुद्धिमान असल्यामुळेच त्यांचा आदर्श आपण ठेवला तर आपणही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो आणि अधिक बुद्धिमान होण्यासाठी अधिक मेहनत घेऊ लागतो। श्री गणेशाला बुद्धिदाता म्हणजेच बुद्धी देणारा असे म्हटले आहे। गणपती पूजनाचे मुख्य महत्त्व हे बुद्धी, यश आणि अडथळे दूर करणे हे आहे, म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते आणि गणेश पूजन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते अशी श्रद्धा आहे। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करोत हीच गणपती चरणी प्रार्थना। सर्वांना
श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।